नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण असा एक विषय बघणार आहोत की जो विषय पंचांगामध्ये आपण किती जरी शोधलं तर आपल्याला काहीही कळत नाही, पण तो काय आहे हे तर समजून घेणं गरजेचं आहे. पटला नाही पटला तर नंतरचा भाग आहे. हा सगळा प्रकार कसा आहे, हे 8 प्रश्न म्हणजे कसे आहेत. एखाद्या हॉटेलमध्ये आपण गेल्यानंतर एखाद्या ताटाची ऑर्डर दिली तर त्या ताटामध्ये चपाती, भाजी, 1-2 भाज्या, 2 चटण्या, काय लोणचं, पापड हे सगळं आपल्याला येतं. त्यातली एखाद दुसरी भाजी आपल्याला आवडत नसते, आपण बाजूला काढून ठेवतो. एखाद दुसरं लोणचं आपल्याला आवडत नसतं, आपण बाजूला काढून ठेवतो. एखाद दुसरी आमटी आपल्याला आवडते पण चांगली झालेली नाही आहे, तर आपण फारसा विचार करत नाही. सेम सिस्टीम आपल्याला इथं दिसते की ह्या 8 घरांमध्ये म्हणजे 8 जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये काही प्रश्न आपल्याला आजही पटतील असे नाही आहेत 100% नाही आहेत, परंतु आपण टाळू शकत नाही. परीक्षेला विचारलेल्या प्रश्नामध्ये एखादा प्रश्न चुकीचा असू शकतो म्हणून का प्रश्नपत्रिका किंवा पेपर किंवा परीक्षा रद्द होऊ शकत नाही. सेम सिस्टीम असते. एखादा प्रश्न आपल्याला आवडत नाही किंवा तो आज पटत पण नाही काही वेळेला, पण ज्या काळी शास्त्रकारांनी तयार केला असेल त्या काळी त्यांचा दृष्टिकोन वेगळा असेल. आज जर बघितलं तर आपण कालाच्या बदलामध्ये काही प्रश्न त्यातले जे आहेत ते चांगले आहेत ते विचारात घ्यावेत, जे चांगले नाहीत ते समजून घ्यावेत आणि नाही पटले तर सोडून द्यावेत. या पद्धतीनं चाकायचं. का आपण सगळं बदलू शकत नाही आणि आपल्याला तो अधिकार नाही. सगळीकडेच जगताना आपण असा प्रयत्न करायचा. आपल्याला बाजारात दिसतं ते सगळं जे आहे ते बघवत नाही असं दिसतं, पण आपण काय करू शकत नाही. तशी सेम सिस्टीम इथे पण आहे. आपण तो विचार करायचा. त्यामुळं आपलं मानसिक संतुलन बिघडणार नाही, राग वाढणार नाही, आपल्याला त्रास होणार नाही आणि आपल्यामुळं लोकाला त्रास होणार नाही. बरं, बाजारात जाहीरपणे स्पीकर घेऊन जर याच्या विरोधात बोलत राहिलो तर काय परिणाम होणार आहे का? नाही. मग शांत बसायला शिका. ही भूमिका सगळ्यात चांगली असली पाहिजे जगण्याची. म्हणून मी असं का म्हणालो ह्याचं कारण असं, तर ह्यामध्ये 5 नंबरला ग्रहमैत्री गुणचक्रम नावाचं एक चक्रम आहे. आता ग्रहमैत्री हा जो प्रकार आहे हा 2 प्रकारचा असतो. खरं तर 2 राशीमध्ये म्हणजे एक वृषभ रास आणि 2 म्हणजे मिथुन रास, ह्या 2 राशी आहेत. एक मुलाची वृषभ रास आहे आणि मुलीची मिथुन रास आहे. तर ग्रहमैत्री म्हणजे हा इतका साधासुद्धा प्रकार असला पाहिजे की वृषभ राशीचा स्वामी शुक्र आणि ह्या मिथुन राशीचा स्वामी बुध यांच्यामध्ये मैत्री आहे का? मैत्री 3 प्रकारची असते. 1 तर त्यांची पूर्ण मैत्री असते, 2 त्यांच्यामध्ये शत्रुत्व असतं किंवा 3 ज्याला समग्र असं म्हणतो. म्हणजे काय बघा, आता तुम्ही बघत असाल तर ह्या तिन्ही संकल्पना समजून घ्या. तुम्ही मला ओळखत असाल आणि मी तुम्हाला ओळखत असेल आणि कधीतरी आपण भेटल्यावर निदान हाय हॅलो म्हणत असू तर आपल्यामध्ये मैत्री आहे. तुम्हीही मला ओळखता, मीही तुम्हाला ओळखतो, आपल्यामध्ये मैत्री आहे. शत्रुत्व म्हणजे काय? तुम्ही मला ओळखता, मी तुम्हाला ओळखतो, पण मी तुमचं नाव काढलं की माझा पारा चढतो, तुमच्याकडं माझं नाव काढलं की तुमचा पारा चढतो. त्या माणसाचं नाव घेऊ नकोस. तर आपल्यामध्ये शत्रुत्व आहे असं म्हणलं जातं. समग्र म्हणजे काय? तुम्ही पाहत आहात तुमच्या आणि माझ्यामध्ये ओळख नाही, परंतु माझं नाव तुम्हाला माहिती आहे. कदाचित तुमचंसुद्धा नाव मला माहिती असेल पण मी चेहरा पाहिलेला नसेल. असं असतं कधी कधी. तेव्हा तुमचं काही समजा बरं वाईट झालं, तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली, तुमचा मृत्यू झाला, तुमच्या घराला आग लागली, मला काहीही वाटत नाही. याला समग्र असं म्हणतात. त्यांच्याबद्दल काहीही चांगलं नाही, बरं वाईट प्रतिक्रिया काही संबंधच नाही आमचा, असं असेल तेव्हा त्याला समग्र म्हणजे असे 3 ग्रह आहेत आपले, शत्रू, मित्र आणि समग्र. या स्वरूपामध्ये जर समजा हे असं असेल तर त्याच्यामध्ये आपण विचार करतो. एवढीच आपली भूमिका त्याच्यामध्ये असली पाहिजे. पण शास्त्रकारांनी हे वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या सिस्टीमनं मांडलेलं आहे. आपण आता बघूया हे काय आहे. ज्या काळी मांडलं त्या काळी कदाचित त्याचा अर्थ बरोबर असेल, पण आज तो आपण जर लावत गेलो तर आपल्याला कदाचित खूप मोठ्या प्रमाणावर हे चुकीचं आहे असं वाटतं. आणि जशी तुमची भूमिका आहे तीच आज माझीसुद्धा भूमिका आहे. मलासुद्धा हे पटेलच असं नाही, हे मी प्रत्येक वेळी वारंवार तुम्हाला दाखवून देणार आहे. त्यामुळं मी तुम्हाला लादतोय किंवा तुम्हाला ते बघा किंवा बरोबर आहे असं म्हणतोय असं कृपया गैरसमज करून घेऊ नका.
बघा, इथे एक मी घड्याळ काढलेलं आहे. आपल्या घरातलं घड्याळ असतं तसं घड्याळ आहे. हे का काढलं तर हे मोजायला सोपं जातं म्हणून काढलं. हे घड्याळ म्हणजे काय? बघा, इथं लिहिलं आहे 12 म्हणजे मीन रास, 1 म्हणजे मेष रास, 2 म्हणजे वृषभ रास, 3 म्हणजे मिथुन रास, 4 म्हणजे कर्क रास, 5 सिंह रास, 6 कन्या रास, 7 तूळ रास, 8 वृश्चिक रास, 9 धनु रास, 10 मकर रास आणि 11 कुंभ रास आणि पुन्हा 12 मीन रास. साधं आपल्या घरातलं घड्याळ आहे. मोजायला सोपं जावं म्हणून असं लिहिलं गेलेलं आहे. अवकडा चार्टच आहे पण मोजायला सोपं जावं. आता बघा, ह्यामध्ये त्यांनी 3 वेगवेगळ्या संकल्पना मांडलेल्या आहेत. ह्या सगळ्या संकल्पना आहेत त्या अतिशय गोंधळ करणाऱ्या आहेत, याच्याबद्दल दुमतच नाही. तरीसुद्धा आपण गोंधळ असला तरी पाहावं का नाही हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे. आता हा गोंधळ कसा आहे? पहिलं, ह्या 3 भाग येतात. त्यातला पहिला भाग म्हणजे काय तर षडाष्टक. दुसरा भाग आहे द्विर्द्वादशक आणि तिसरा भाग आहे नवपंचम. तिन्ही आपण समजून घेऊया. षडाष्टक हा शब्द षड आणि अष्टक म्हणजे 6 आणि 8 या 2 शब्दांचा जोडलेला आहे. षड म्हणजे 6 आणि 8 म्हणजे अष्टक. ते असं म्हणतात की 2 राशींमध्ये षडाष्टक असेल तर आपण तो विवाह करावा का? काही पंचांगामध्ये करू नका असं स्पष्ट उल्लेख आहे. काही पंचांगामध्ये त्यांची नवमावशीची मैत्री बघा, त्यामध्ये योग्य आहे का ती बघा वगैरे वगैरे. थोडं सखोलपणे जा आणि मग त्यांचा अभ्यास करा. नवमावशी स्वामींची मैत्री बघा, आपण ती बघतो बरोबर आहे का नाही आणि मग त्यानुसार करतो. कदाचित ते बरोबर असतील तर करायला पण हरकत नाही. नवमावशी स्वामी म्हटलं की थोडंसं अजून सखोल गेलो आपण, असा त्याचा अर्थ होतो. आता हे षडाष्टक, ज्यांना हा शब्द वापरता येत नाही ना ते लोक त्याला खडाष्टक म्हणतात आणि मलाच म्हणतात तुम्हाला काय कळते? मला सगळं कळते. म्हणजे असा एक मोठा वर्ग आहे आपल्याकडे. 35% पास झाला आणि 95 मार्क पडणारला म्हणतो तुला काय लिहिता येते, मी पास झालो का नाही, असाही मोठा वर्ग आहे. समजून घ्या, हा मुद्दाम करत नाही तर ह्याला स्वतःच्या एवढ्या ज्ञानाचा एवढा मोठा गर्व असण्याची शक्यता असणारा मोठा वर्ग बाजारात आहे. मी सगळं कोळून प्यालो आहे असं म्हणणारा वर्ग आहे. म्हणजे चहाची पत्ती टाकतच नाहीत, पंचांगाची पानच टाकून कोळून पितात की काय, असा माझा समज आज तरी आहे. पण तसा समज अभ्यासाबद्दल कधी नसावा. कालचं ज्ञान आज शिळं होऊ शकतं, उद्या करायची ते चुकीचं असू शकतं. त्यामुळं नेहमी नवीन बदललेलं ज्ञान आपलं आहे असं समजून जगायचं. हे षडाष्टक म्हणजे काय तर काही षडाष्टकामध्ये 2 भाग दिलेत. एक मृत्यू षडाष्टक आणि एक प्रीती षडाष्टक. एकाच वेळी षडाष्टक 2 म्हणजे बघा, मी म्हणलं अपघात हे चांगला असतो. आता प्रेमात पडली एखादी मुलगी तर अपघात आहे तो मृत्यू षडाष्टक का प्रीती षडाष्टक? मला सांगा. तिच्या दृष्टिकोनातून तो आनंददायी आहे, पण घरच्यांच्या दृष्टिकोनातून मृत्यू षडाष्टक. काय बाबा, वाटोळं झालं सगळं. म्हणजे एकाच वेळी एकाच घटनेचे 2 वेगवेगळे अनर्थ, म्हणजे 2 वेगवेगळे अर्थ 2 व्यक्तीच्या मते असू शकतात. तशी परिस्थिती आहे. काही प्रीती षडाष्टक आणि काही मृत्यू षडाष्टक. प्रीती षडाष्टक म्हणजे काय तर आता इथे हे आकडे जे आहेत ते राशींचे आहेत. 1 5, हे 5 10, 7 2, 11 6, 3 10, 1 8 आणि 9 4. याचा अर्थ असा, सिंह रास आणि मकर रास यांच्यामध्ये जर षडाष्टक आहे तर हे षडाष्टक चांगलं का वाईट? तर त्याला काही जागी प्रीती षडाष्टक शब्द वापरलेला आहे. हे षडाष्टक 7 2 म्हणजे तूळ रास आणि वृषभ रास यांच्यामधलं षडाष्टक, तर हे प्रीती षडाष्टक. आता हे का, ह्याला उत्तर दिलेलं नाही. षडाष्टक हे इथून इथपर्यंत मोजायचं तर इतकं साधं. मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो हे मोजायचं ते कसं. हे बघा, एक मोठा कारखाना आहे आणि त्याच्या मागे एक कॉलनी आहे. त्या कॉलनीमध्ये 12 लोकांना राहायसाठी जागा दिलेली आहे आणि असं बरोबर सर्कल टाईप 12 घरं केलेली आहेत. 12 घरं केलेली आहेत. आपण मृत्यू षडाष्टकाचा अभ्यास करू पहिल्यांदा, म्हणजे तुम्हाला ह्यातलं वास्तव कळेल. 1 वृषभ रास आणि 6 म्हणजे कन्या रास. हे काय सांगतं? कोणत्याही मुलाची किंवा मुलीची जर मेष रास आणि दुसरी पार्टी जी आहे तिची कन्या रास असेल तर ह्यांच्यामध्ये मृत्यू षडाष्टक योग येतो. षडाष्टक योगाचा आणि मृत्यूचा संबंध नाही. हे मृत्यू षडाष्टक म्हणजे तुमचं जमणार नाही असं त्याला म्हणायचं असतं. हे लग्न करू नका, मृत्यू षडाष्टक, मृत्यू येईल. प्रत्यक्षामध्ये षडाष्टकाचा आणि मृत्यूचा संबंध नाही. पण हे असं का म्हटलं आहे? प्रत्येकाची रास आणि फक्त राशीचा विचार. मेषरास आणि कन्यारास बघा, हां, मेषरास आणि कन्यारास. आता ह्याची मेषरास आहे, ह्याचे 3 नक्षत्र वेगळे असतील. एकाचं एक मेषराशीची 3 जण आहेत, एकाचं
अश्विनी असेल, दुसऱ्याचं भरणी असेल, तिसऱ्याचं कृतिकाचा पहिला चरण असेल. नक्षत्र वेगवेगळे आहेत. कन्या राशीत आहेत. एकाचं मघा नक्षत्र असेल, एकाचं पूर्वा फाल्गुनी, एकाचं उत्तरा फाल्गुनीचा पहिला चरण असेल. म्हणजे तिघांची नक्षत्र वेगवेगळी आहेत. तिघांच्या फक्त राशी एक आहेत. म्हणजे त्या तिघांच्या राशी एक आहेत पण नक्षत्र वेगळे आहेत. ह्यांच्या लग्नकुंडल्या वेगळ्या असतील, लग्नकुंडल्यांमध्ये असणारे ग्रह वेगळे असतील, ह्यांच्या आयुष्यामध्ये ह्यांची वय वेगवेगळी असतील, तरीसुद्धा हे म्हणते अजिबात करू नका. म्हणजे कुठंतरी तुम्ही सारासार विचार कमी करत आहात. म्हणून 10 वेळा तो विचार करायचा की सारासार विचार केला पाहिजे. म्हणून आपण म्हणतो की हे चुकीचं आहे का? होय, व्यावसायिक पातळीवर किंवा व्यावहारिक पातळीवर हे चुकीचं आहे. म्हणजे काय असं याचा अर्थ होतो, एका कारखान्यामध्ये 12 लोकांना राहायसाठी ऑफिसर्स लेवलना आपण 12 घरं बांधलेली आहेत. म्हणजे त्याला आपण म्हणतो क्वार्टर्स. तर हे असं म्हणतील की प्रथम 1 नंबरच्या क्वार्टरमध्ये राहणारी व्यक्ती आणि 6 नंबरच्या क्वार्टरमध्ये राहणारी व्यक्ती किंवा 2 फॅमिलीज ह्या कुणीही राहो, कुठल्याही जाती धर्माची, यांच्यात पटणार नाही असं म्हणण्यासारखं आहे. असं म्हणण्यासारखं आहे. 1 नंबरमध्ये राहणारे आणि 6 नंबर क्वार्टरमध्ये राहणारे यांच्यात सतत वाद होत राहील, भांडणं होणार आहे, पटणार नाही असं म्हणणं योग्य आहे का? नाही, योग्य नाही. त्यामुळं ह्या मृत्यू षडाष्टक, त्याचप्रमाणे हे प्रीती षडाष्टक, हे जर म्हणलं आपण इथं की 9 आणि 4 म्हणजे 9 म्हणजे धनुरास आणि 4 म्हणजे कर्करास. ह्या 9 आणि 4 ह्यांच्यामध्ये षडाष्टक असं का म्हटलं आहे याचं पण कारण समजून घ्या. 1 आणि 6 मध्ये षड आणि अष्टक का म्हटलं आहे? 1 मेष रास आहे, तिथून जर मी मोजत गेलो तर ही 6वी रास येईल. 1 2 3 4 5 6 ही 6वी येते. आणि हिथून जर ती मोजली तर 8वी येते. 1 2 3 4 5 6 7 8 ती 8वी येते. म्हणून याला षड आणि अष्टक असा शब्द आहे. पण याचा तसा मरणाशी, जगण्याशी, विवाहानंतरच्या तुमच्या सौख्याशी, तुमच्या मानसिकतेशी, तुमच्या शारीरिक सुखाशी याचा काय संबंध आहे आजपर्यंत मला कळला नाही. तुम्हाला कळतोय का नाही बघा. म्हणून ह्या गोष्टी आपण सांगत असताना जिभेला आपल्या पटतंय का नाही ह्या गोष्टी बघूनच पुढे जायला पाहिजे. एक. दुसरं असं की ह्यामध्ये जसं हे प्रीती आणि मृत्यू म्हटले तसं ह्याच्यामध्ये दुसरा एक भाग शब्द वापरलेला आहे. दुसरा म्हणजे कुठला? द्विर्द्वादशक. द्विर्द्वादशक याचा अर्थ असा 2 आणि 12. 2 म्हणजे द्विर आणि 12 म्हणजे द्वादश. म्हणून वृषभ रास आणि मीन रास यांच्यामध्ये द्विर्द्वादशक शब्द असेल तर तो कसा धरायचा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 आलं. हे इथं आलं की याला द्विर्द्वादशक असा शब्द आपण वापरतो. त्यामुळे द्वादशक हा शब्द आहे तो एकाची हिथून हे 12 नंबर आणि तिथून ते 2 नंबर असा असेल तरी पण ते जमण्यासारखं नाही. आणि तिसरा शब्द येतो नवपंचम. म्हणजे काय तर 5व्यापासून 9व्यापर्यंत ही 5 आणि 9 यांच्यामध्ये 1 2 3 4 5 ही 5वी रास आणि इथून 1 2 3 4 5 6 7 8 9 ही 9वी. त्यामुळे ह्याला नवपंचम असा शब्द वापरला आहे. त्यामुळे नवपंचमाचा अभ्यास आपण करत असताना ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आज मान्य करण्यासारख्या होतील काय असा विचार करा. फारसा याचा विचार करू नका, कारण ग्रहमैत्री हा शब्द हा फार डिटेल जाऊन आपल्याला थोडंसं कोड्यात टाकतो आणि त्यामुळे ह्यांचे शब्द वापरतात. जर अशब असेल तर मृत्यू षडाष्टक असताना किती, द्विर्द्वादशक असताना किती, नवपंचम असताना किती, मग 1 3 अर्धा 5 3 4 अशा स्वरूपाचे गुण त्यांनी मांडलेले आहेत. आता ते जर घेतले असतील तरी पण हे आज पटण्यासारखं किंवा पटवून देण्यासारखं नाही. त्यामुळे याचा फारसा विचार करू नका. साधारणपणे ग्रहमैत्री दोघांची आहे का एवढी बघायची आणि थोडं पुढं जायचं. एवढा चांगला विचार करून आपण पुढं जाऊया. ह्याला आपण म्हणतो ग्रहमैत्रीपैकी 5 पैकी गुण. ओके, प्रयत्न करा.